आज आपण बघणार आहोत एम्प्टी रिबन जी तुम्हाला भेटलेली आहे ती कॅसेटमध्ये कशी टाकायची ते. तर अशा प्रकारे रिबन संपलेली असेल तर आपण ही रिबन काढूया आधी. त्यासाठी हे काढायला लागेल आपल्याला, हे वरचं पोर्शन. तर अशा प्रकारे ताणून थोडं काढून घ्या. ह्या दोन्ही साईडला हे लॉक्स आहेत, हे आणि हे या साईडला हे होल्स आहेत, त्याच्यातून निघालं पाहिजे दोन्ही साईडचं. त्याच्यानंतर हे आपली रिबन समोर राहील. त्याच्यानंतर हे दोन्ही साईडला जे ब्लॅक स्पूलर आहेत या साईडनी प्रेशर देऊन आपल्याला रिबन बाहेर काढायची आहे. लक्षात ठेवा, कलर साईडनी प्रेशर द्यायचा नाहीये, ब्लॅक साईडनी प्रेशर द्यायचं आपल्याला, ब्लॅक. आता आपण रिबन बाहेर काढूया. या साईडने हे करून वरच्या साईडला पुश करा. अशा प्रकारे ही साईड निघालं. तसंच कलर साईडला पुश करा. अशा प्रकारे रिबन आपल्याला हातामध्ये येईल आपल्याला. त्याच्यानंतर जी तुम्हाला नवीन रिबन भेटलेली असेल ती रिबन टाकायच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा, जे भरलेलं पोर्शन आहे ते आपल्याला इकडे टाकायचं आहे, लेफ्ट साईडला टाकायचं. जो फ्लॅपर आहे त्या साईडला आणि एम्प्टी राईट साईडला, हे इथे आणि हे लेफ्ट साईडला. त्यावेळी कसं टाकाल, हे आधी स्लाइड करायचं आतमध्ये इकडे. हे बघा, या पोर्शन मध्ये इथे स्लाइड करायचं, मार्किंग आहे. तर आधी आपण अशा प्रकारे टाकून घेऊ आणि इथे थोडस तिरकं करून आतमध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर मग पुश करायचं खाली. हे असं असेल तर पुश केल्यानंतर ते आरामात जाऊन बसेल. हे बघा, हे रिबन नेहमी वरच्या साईडनी येते, त्यामुळे नंतर एका साईडला टाईट करून टाका. त्याच्यानंतर हे फ्लॅप आतमध्ये बसून टाका. ही तुमची रिबन तयार झाली, पूर्ण प्रिंटरमध्ये टाकण्यासाठी रेडी. तरी प्रोसेस फॉलो करा, एकदम सिंपल आहे आणि कोणीही करू शकतो. थँक्यू.